दबदबा राजकारणात वाढणार का? आता निवडणुका महिला केंद्रित होतील का? महिलांचा राजकारणात सहभाग वाढेल का? महिलांचे मुद्दे सहभागात मोठ्या प्रमाणात चर्चेला येतील का? महिलांना राजकारणातलंही कळतं हे आता सर्वसामान्य होईल का? नमस्कार, मी प्रियदर्शनी, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मॅक्स वुमन मध्ये. आपण बघू शकतो की ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लाडक्या बहिणींचा जो काही बोलबाला सुरू आहे, त्या बोलबालाला घेऊनच आम्ही खरं तर चर्चा करण्यासाठी आलेलो आहोत. विधानसभेची निवडणूक ज्या वेळेसपासून डिक्लेअर झाली त्या वेळेसपासून असं एकही युट्यूब चॅनल नव्हतं, असं एकही अकाउंट नव्हतं किंवा असा महाराष्ट्रातला एकही माणूस नव्हता जो लाडकी बहिणीबद्दल बोलत नव्हता. पण या लाडक्या बहिणींचा दबदबा हा इतक्या जोरात असेल किंवा इतक्या जोरात तो तयार होईल तर पुढचं सरकार जे आहे ते महायुतीचंच येईल अशा पद्धतीचं भाष्य मात्र कोणीही केलेलं नव्हतं. अगदी एक्झिट पोलही तसं म्हणत नव्हते. पण चित्र पूर्णतः बदललं आणि अर्थातच आता निवडणुकांनंतर आपण बघतोय की ज्या पद्धतीनं या महिलांचा किंवा खरं तर महिलांना या सगळ्या रिझल्टचं क्रेडिट जे आहे ते पहिल्यांदा दिलं गेलेलं आहे. आणि हे क्रेडिट खरंच महिलांचं आहे का, या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार आणि त्याबरोबरीनं ज्येष्ठ पत्रकार विनया देशपांडे. विनया आणि शीतल, तुमच्या दोघींचंही स्वागत आहे मॅक्स वुमन मध्ये. त्या पद्धतीनं मी सुरू केलं एक पहिला आणि डायरेक्ट आणि थेट प्रश्न. तुम्हाला दोघींनाही खरं तर असं वाटतंय का की हा रिझल्ट जो आहे हा मुळात लाडक्या बहिणींमुळे लागलेला आहे? विनया. मला असं कालपर्यंत वाटत होतं की बऱ्यापैकी हा जो वोट शिफ्ट आहे हा कदाचित महिलांच्या जास्त सहभागामुळे झालेला आहे. कारण आपण आकडेवारी बघितली तर ह्या वेळेला ती प्रचंडच एनकरेजिंग आहे. म्हणजे कदाचित महाराष्ट्राच्या स्थापनेपासून 1962 पासून जेव्हापासून निवडणुका होत आहेत तेव्हापासून आतापर्यंत पहिल्यांदा असं झालं असेल की महिलांचा मतदानाचा टक्का हा पुरुषांपेक्षा फक्त 1 ते 1.25% कमी होता. आतापर्यंत महाराष्ट्राने हा टक्का खूप मोठा डिफरन्स पाहिलेला आहे. म्हणजे एकेकाळी तर असं होतं की महिलांचं मतदानाचं प्रमाण हे पुरुषांपेक्षा 10 ते 11% कमी होतं. त्यावेळेसपासून ह्या वेळेस जेव्हा पुरुषांचंही मतदान जास्त आहे, महिलांचंही मतदान जास्त आहे आणि महिलांचं मतदान एवढं जास्त आहे ते पुरुषां एवढं नसलं तरी फक्त 1.34%, जर का माझं डिटेल आकडेवारी चुकत नसली तर एवढाच फक्त डिफरन्स आहे. आणि त्यामुळे सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित हा माझी लाडकी बहीण या योजनेचा इम्पॅक्ट असू शकतो की भरभरून मतं महायुतीला पडली. पण मला इथे प्रियदर्शनी सांगावंसं वाटतं की लोकनीती आणि CSDSचा एक सर्वे आलेला आहे जो आजच बाहेर आलाय आणि त्या सर्वेचं असं म्हणणं आहे की माझी लाडकी बहिणाचा इम्पॅक्ट होता का? थोडाफार होता, पण तो स्विंगिंग फॅक्टर होता का? किंवा ज्या प्रकारे अजित पवार बोलले, ज्या प्रकारे एकनाथ शिंदे म्हणाले की हा गेम चेंजर ठरला, तसा तो गेम चेंजर होता का? तर आकडेवारी तसं दाखवत नाही. त्यामुळे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आकडेवारी म्हणतीये की जरी का वाढलेल्या मतदानाचा परिणाम होता आणि मग तो वाढलेल्या पुरुषांच्याही मतदानाचा परिणाम होता, वाढलेल्या बायकांच्या मतदानाचाही परिणाम होता, माझी लाडकी बहीणचा थोडाफार इम्पॅक्ट होता, पण जास्त इम्पॅक्ट हा 2 गोष्टींचा होता. एक म्हणजे जे धार्मिक ध्रुवीकरण झालं त्याचं आणि दुसरं म्हणजे मोदी फॅक्टर जो होता तो. आणि सगळ्यात महत्वाचं ऑब्झर्वेशन लोकनीती CSDSनी जे केलेलं आहे त्यांच्या सर्वेमध्ये ते असं की शेवटच्या क्षणी म्हणजे साधारणपणे दुपारनंतर जे वोटिंग पर्सेंटेजेस वाढले त्यात खूप मोठा वाटा अशा लोकांचा होता ज्यांनी लोकांना बाहेर काढून मतदानासाठी प्रवृत्त केलं. म्हणजे जी आपण आकडेवारी या वेळेला वाढलेली बघितली, जिथे आपण संजय राऊतांना बोलताना ऐकलं की संघाने खूप मोठं काम केलेलं आहे, देवेंद्र फडणवीस तर म्हटलेच की संघ ही मातृ संघटना आहे वगैरे, पण तो एक आस्पेक्ट ही आकडेवारी म्हणते खूप मोठा होता आणि त्याचा परिणाम या इलेक्शन मध्ये झाला. पण तरीही मला एक गोष्ट नक्की नमूद करावीशी वाटते की आकडेवारी सकट जरी का लोकनीती CSDSने म्हटलं असलं तरीही माझी लाडकी बहीण ह्या योजनेमुळे का असेना
महाराष्ट्रातल्या ह्या वेळेसच्या राजकारणात जितकं महिलांबद्दल बोललं गेलं तितकं खचितच आतापर्यंत कुठल्या वेळेला इलेक्शन्स मध्ये बोललं गेलं असेल. म्हणजे सायलेंट वोटर टॅप करणं हा किती मोठा मुद्दा असू शकतो हा ह्या वेळेला, आणि तो कुठल्याही इन्सेक्युरिटीतून आला असेल. म्हणजे आपण बघितलं की लोकसभेनंतर ही जी स्ट्रॅटेजी बदलली महायुतीची, आणि त्यांनी शोधायचा प्रयत्न केला की ओबीसी मराठा असेल तर मग कुठल्या कुठल्या छोट्या कम्युनिटीज घ्यायच्या, जर का कास्ट मोबिलायझेशन होत नसेल, कम्युनिटी मोबिलायझेशन होत नसेल तर सायलेंट वोटरला आपल्याकडे कसं काय वळवायचं. महिलांना डोल्स देणं हे महाराष्ट्रात काही पहिल्यांदा झालेलं नाहीये. इनफॅक्ट सगळ्यात पहिला क्रिटिसिझम महायुती विरुद्ध हाच होता की मध्य प्रदेशातून जशीच्या तशी ही स्कीम उचलली आणि ती मेरी लाडली बहना ती उचलून इथे तशीच्या तशी आणली. त्यामुळे असं नाही की त्यात खूप क्रिएटिव्हली काहीतरी महिलांसाठी पहिल्यांदा केलं गेलं, पण कुठल्याही राजकीय परिस्थितीत का असेना एखाद्या राजकीय पक्षाला, 3 राजकीय पक्षांना आणि एखाद्या पॉलिटिकल डिस्पेन्सेशनला असं वाटलं की महिलांमुळे ही निवडणूक फिरू शकते, ही माझ्यासाठी एक महिला म्हणून खूप मोठी गोष्ट आहे. अगदीच. शीतल, तुमचं काय म्हणणं आहे? विनयाने जे मांडलं त्याच्यापेक्षा वेगळं काही ओपिनियन नाहीये. म्हणजे मी मग बऱ्याच ठिकाणी जे मांडलं की ह्या निवडणुकीमध्ये जो आपल्याला शिफ्ट दिसतोय त्याची मल्टिपल कारण आहेत. आणि समाजशास्त्रामध्ये ना हे कायम मांडलं जातं की समाजाचं एक जनमत बनण्याची जी प्रक्रिया असते त्याला फक्त विशेषतः मतामध्ये तुम्हाला जेव्हा ती कन्वर्ट करायची असते तेव्हा फक्त एकाच मुद्द्यामुळे पूर्ण पुश मिळत नसतो, त्याला भरपूर मुद्दे असतात. म्हणजे जसं लोकसभेच्या निवडणुकीला आपण बोललो होतो की माझ्या मुलाला म्हणजे फक्त मराठा आरक्षण हा मुद्दा होता का, नाही तर ते आरक्षण नसल्यामुळे माझा घरातला तरुण मुलगा बेरोजगार आहे, त्याचं लग्न होत नाहीये, असे मल्टिपल अँगरचे लेयर त्या भागातल्या महिलांमध्ये तयार झालेले होते. आता मात्र ह्या योजनांमुळे किंवा एकूणच ज्या पद्धतीची वातावरण निर्मिती झाली त्या सगळ्यामुळे पूर्ण एक नवीन भावनांचा लेयर त्या महिला मतदाराच्या मनामध्ये तयार करण्यामध्ये महायुतीला यश आलं. लेयर कसा तयार झाला याचं फक्त एक उदाहरण सांगते की एखादी मजूर महिला की जिला दिवसाला 200 रुपये ही रोज आज मिळत नाहीये, तिला आपण थेट काहीतरी पैसे देऊन एम्पावर, म्हणजे थेट तिच्या खात्यावर आर्थिक पाठबळ देऊन तिला एम्पावर केलं. आणि ही जी काही 1500 रुपयाची रक्कम असते ही त्या आर्थिक उत्पन्न गटातल्या महिलेसाठी खूप मोठी रक्कम असते की मला हे थेट पैसे मिळतात. म्हणजे एखाद दिवशी आपण कामावर गेलो नाही, रोजगार बुडला तर तसं काही निकष नाहीये इथे. त्यामुळे मला वाटतं की त्यातनं एक एक्स्ट्रीम पॉझिटिव्ह सेंटिमेंट पुश करण्यामध्ये त्यांना यश मिळालं. प्लस त्यांनी जे पूर्ण कॅम्पेन बांधलं होतं, मग ते शिंदेचं असेल, अजित पवारांचं असेल आणि शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाचं असेल, तर ते महिलेला रिस्पेक्ट आम्ही कसं देतोय हे दाखवणार. म्हणजे ते बहीण रक्षाबंधन पासून पार इलेक्शन पर्यंत ते एक मोमेंटम टिकवून ठेवण्यात आलं. एकीकडनं रिस्पेक्ट दाखवला गेला आणि दुसरीकडनं भीतीचं जे काही कॅम्पेन होतं ते सायलेंट होतं की तू हे नाही राहिले तर ते पैसे राहणार नाही का. आणि हा प्रश्न अनेक ठिकाणी बायका बोलून दाखवत होत्या की नाही ते ठीक आहे, म्हणजे आम्हाला वाटतं साहेबांबद्दल, पण मग हे गेले सत्तेत ना तर ते चाललं जाईल ना. आणि मला वाटतं की तो फिअर फॅक्टर पण वर्क केला गेला. आणि तिसरा मुद्दा जो धार्मिकतेचा मांडला गेला ना, तर त्याच्यामध्ये पण एक फिअर फॅक्टरमुळे महिलांनी त्या धार्मिक प्रचारावर विश्वास ठेवला. म्हणजे कुठेतरी महिला सुरक्षा आणि धर्म या 2 गोष्टी जोडून अत्यंत विचित्र पद्धतीने प्रचार विशेषतः व्हॉट्सअपवरनं व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. त्यामुळे मला वाटतं की अनेक ठिकाणी माझी सुरक्षा म्हणजे माझा धर्म ही पण भावना प्रबळ होती. त्यामुळे अशा मल्टिपल लेवलला वेगवेगळ्या बाजूनी मला कन्व्हिन्स करण्यात आलं की हे युनिट सत्तेत आलं तर माझा फायदा आहे, हे युनिट सत्तेत नाही आलं तर माझा काही कुठल्याही प्रकारचा फायदा नाही आहे, ना सामाजिक फायदा आहे ना आर्थिक फायदा आहे. तर त्याचा एकत्रित परिपाक आपल्याला निकालात बघायला मिळतो. आणि दुसरं की म्हणजे हा तुझ्या चर्चेचा मुद्दा नाहीये, पण मतदानाच्या ज्या रचनेवर त्या महायुतीतल्या विशेषतः भाजपने जे काम केलेलं आहे, म्हणजे मतदार याद्या, नवमतदार नोंदणी शेवटच्या 15 दिवसांमध्ये, त्यात हा जो काही 30-40 हजाराचा आकडा आपल्याला सरसकट दिसतोय, म्हणजे मशीन आणि घोळ याच्या पलीकडे मला वाटतं की आपण तिथली दुसरी बाजू पण समजून घेणं खूप महत्वाचं आहे की ते एबीसी मार्किंग करून फक्त एच वयोगटात किंवा एच ग्रुप मधले मतदार एन्श्युअर करणं, त्यांचं मतदान घडवून आणणं, त्यातल्या त्यात त्या महिलांपर्यंत किंवा त्या मतदारांपर्यंत सातत्याने आपला मेसेज पोहोचवणं, यावर ज्या पद्धतीने आणि ज्या ताकदीने त्यांनी काम केलं त्याचं त्यांना फळ मिळालं.
अगदीच खरं तर असं एक सांगितलं जातं, म्हणजे यावेळेस 65.22% इतकं मतदान झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये हे सगळ्यात हायेस्ट वोटिंग आहे. पण जनरली खरं तर असं म्हटलं जातं की जेव्हा हायेस्ट वोटिंग असतं किंवा लोक भरभरून घराबाहेर पडतात, तेव्हा एक असा कयास मांडला जातो की आहे त्या सत्तेच्या विरोधात त्यांचा खूप रोष असतो आणि त्याच्यामुळे ते मतदान होतं. यावेळेस मात्र सगळ्या पद्धतीचे फॉर्म्युले, सगळ्या पद्धतीचं विश्लेषण, सगळे एक्झिट पोल हे सगळे धुडकावून लावलेले आहेत आणि विधानसभेच्या आधीपासूनच महिला केंद्री या निवडणुका असतील असं खरं तर भासवलं गेलं, किंवा लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टींवर चर्चा झाली. अर्थात इतके दिवस म्हणजे पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात इतके दिवस हा 50% वर्ग जो आहे तो अक्षरशः इनविजिबल होता राजकारणातनं. आणि बिलकुल राजकारणात म्हणजे महिलांना फारसं काही कळत नाही आणि तुम्ही बोलू नये अशाच पद्धतीचं एक री जी आहे ती सगळीकडे ओढली गेलेली, अगदी घरादारातून ऑफिसेस मधनं चावडीवर अशा सगळ्या ठिकाणी केलेली होती. ही एक निवडणूक अशी ठरली की किमान हे बायसेस जे आहेत ते धुडकावून लावण्याची पॉवर आणि ताकद ही महिलांमध्ये आहे. हे किमान या निमित्ताने का होईना पण थोडं तरी स्पष्ट होताना आपल्याला दिसतंय. विनय, तुला काहीतरी मांडायचंय? हो प्रियदर्शनी, मला नाही वाटत की म्हणजे जरी का महिलांवर ही भिस्त होती महायुतीची, तरी तू ज्या प्रकारचं कॅम्पेनिंग पाहिलंस महिलांसाठी हे एम्पॉवरिंग होतं का, मला खरंच नाही वाटत. कारण की कुठेही ना कुठल्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये, म्हणजे प्रत्येक ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये तू एक बघशील तर अगतिकता आहे आणि त्या अगतिकतेच्या वेळेला मोठा भाऊ धावून आलेला आहे. ह्याच्या पलीकडे कुठलीही ऍडव्हर्टाइजमेंट मला अशी नाही दिसली की जिथे ती स्त्री एम्पॉवर्ड आहे आणि ती स्वतःच्या चॉईसनी म्हणते की हे असं करतायत म्हणून मी करते. बरं का, ती त्या हेल्पलेसनेसवर, त्या अगतिकतेवर प्ले करण्याचा हा पूर्णपणे प्रयत्न होता. ह्याच्यातून कुठल्याही कॅम्पेन मधून असं दाखवण्यात आलं नाही की महिलांना राजकारणाबद्दल कळतं. कुठलीही चावडी कुठल्याही ऍडवर अशी दाखवली नाही की जिथे 4 महिला बसून राजकारणाविषयी बोलतायत आणि मग म्हणतायत की ह्यांचं नरेटिव्ह हे असं आहे, आपण हे असं केलं पाहिजे. त्यामुळे हे महिलांसाठी एम्पॉवरिंग आहे का, मला नाही वाटत. यातून समाजात किंवा समाज मनात महिलांबद्दल जो बायस आहे की महिलांना काय कळतंय राजकारणातलं, आत्ताही आपण बोलतोय त्याच्याबद्दल पुढे मागे लोक म्हणतील की काय बोलल्या, म्हणजे ह्याच्यात राजकारणाबद्दल खरंच ह्यांना माहित होतं म्हणून बोलल्या का वगैरे. हे इनहेरंट बायसेस खूप आहेत. म्हणजे आम्हाला जसं वाटतं तसं आम्ही राजकारणाकडे बघतो, तो पुरुष केंद्रितच पर्स्पेक्टिव्ह नसावा. ह्याला मान्यता का नसावी हे मला आतापर्यंत कळलेलं नाहीये. पण ती माझी लाडकी बहीणच्या निमित्ताने जे नरेटिव्ह झालं त्यातही नव्हती. म्हणजे हा केवळ खूप क्लिअर आहे की हा केवळ एक हेल्पलेसनेसचा भाग होता, राजकीय कंपल्शनचा भाग होता की जिथे जे कॉम्बिनेशन शक्य आहे ते सगळं कॉम्बिनेशन आजमावा आणि सत्तेत या. मग सायलेंट वोटरची मदत घ्यायची तर सायलेंट वोटरची मदत घ्या. मग तिला सांगा की आम्ही तुला फुकट बस प्रवास देऊ, आम्ही तुला फुकट सिलेंडर देऊ, आम्ही तुला 1500 रुपये महिन्याला देऊ. दिवाळीपर्यंत 7,000 रुपये ज्या बाईच्या अकाउंटमध्ये आले तिच्यासाठी निश्चित हे एम्पॉवरिंग आहे. सोशल सिनारिओ असा आहे की जिथे प्रत्येक घरात एखाद्या बाईला तिच्या खर्चासाठी म्हणून पैसे घरात मिळतीलच अशी शक्यता किमान लोअर इन्कम ग्रुप्स मध्ये, मिडल इन्कम ग्रुप्स मध्ये नाही. आणि दुसरं, त्या खर्चाचा हिशेब द्यायची गरज पडणार नाही. हे बरोबर. त्यावेळेला 7,000 रुपये जेव्हा तिच्या अकाउंटमध्ये येतात तेव्हा ते एम्पॉवरिंग असतात का, ते निश्चित एम्पॉवरिंग असतात, त्याच्याविषयी वाद नाही. पण ते ह्या भावनेतून दिलेत का की महिलांना राजकारणातलं कळायला लागलंय आणि त्यामुळे आता त्या जास्त एम्पॉवर होऊन राजकारणात जास्त सक्रिय होतील, तर मला नाही वाटत की हा त्याच्यातला उद्देश होता. त्यामुळे तो वोटर बेस टॅप करायचा प्रयत्न होता, तो वोटर बेस टॅप झाला. बऱ्यापैकी सर्वेज आता म्हणतायत की त्याचा थोडाफार फायदा महायुतीला मिळाला. पण ह्यातून विमेन्स एम्पॉवरमेंट झालं असं मला वाटत नाही. ह्यातून समाजाचं मन बदललं की बायकांना राजकारणाविषयी कळतं यात अजिबातच मला वाटत नाही. ना ज्या पक्षांनी ह्याची ऍडव्हर्टाइजमेंट केली त्यांचं स्वतःचं असं म्हणणं आहे, ना त्यांनी ज्या प्रकारे तिकीट वाटप केलं त्यातून हे दर्शवलं असं मला वाटतं. त्यामुळे तिकीट वाटपामध्ये जर आपण नजर टाकली ना तर आपल्या एकदम लक्षात येतंय की
महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही 30 महिला उमेदवार दिलेले होते. आणि जिथे महिला धोरण देणारी जी पार्टी आहे किंवा शरद पवार जे आहेत, जे पुरोगामी समजले जाते, त्यांच्या पक्षांनीही महिलांना मिनिमम उमेदवारी दिल्याचं आपल्याला दिसतंय. 12-11 सगळ्यात जास्त उमेदवारी जी आहे ती भाजपने दिलेली आहे. सो एका बाजूला म्हणजे मी ते त्याच याच्याकडे येणार होते की एका बाजूला दिसताना असं दिसतंय की महिला केंद्रीय आहेत, पण आता इथून पुढे हा टेम्पो खरोखरीच मेंटेन राहणार आहे का? राजकारणात महिलांचा दबदबा म्हणता येईल किंवा जिथे आपल्याला म्हणतो की दबाव गट, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राची इतिहासामध्ये शेतकरी गट असेल किंवा कामगार गट असेल, अशा पद्धतीनं काही दबाव गट तयार झालेले होते. त्या पद्धतीनं महिलांचा एखादा दबाव गट का होईना पण तो तयार होऊ शकतो का, जो ऍक्च्युअल राजकारणावर इम्पॅक्ट करेल, ज्याच्यात आगतिकता नसेल, ज्याच्यात राजकारण आणि महत्वाचे मुद्दे असतील. काय वाटतं शीतल? दबाव गट तयार करण्याची किंवा महिलांच्या राजकीय प्रगल्भतेबद्दल जे काही आपण बोलतोय ना, तो खूप मोठ्या सामाजिक प्रक्रियेचा भाग आहे. मला वाटतं की शिक्षणातनं एक सामाजिक जाणीव, राजकीय जाणीव माझ्यात तयार होणं, माझ्या राजकीय जाणीवा सजीव झाल्यानंतर मला माझी एक इकोसिस्टीम तयार करण्यासाठी, म्हणजे जशा आज आपण तिघी बोलतोय, अशा किमान या भागातनं 300 बायका एकत्र आल्या, त्यांनी इथे स्वतःसाठी काहीतरी कार्यक्रम तयार केला, मग तो वॉर्ड लेवलवर तयार झाला, मग तो कॉर्पोरेशन लेवलवर तयार झाला. तर ही खूप मोठी सामाजिक प्रक्रिया आहे. आणि जसं मगाशी विनया पण म्हणाल्या की आत्ता ना खूप बिचारी फॅक्टरवर हे सगळं काही घडवून आणलं गेलेलं आहे की अरे 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 तिच्याकडे नाही, अरे 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 तिला हे देऊन द्यायला पाहिजे. त्यामुळे मला असं, आणि आपल्या सोशल स्ट्रक्चरमध्ये आणि ते मल्टिपल लेवल ऑफ डेप्रिवेशन, मला त्याला मराठीत काय म्हणतात ते नीट सांगता नाही येणार कदाचित, पण म्हणजे घरात बाई म्हणून मला कमी वागणूक असते, त्यात मी खालच्या म्हणजे जात वर्गामध्ये पण मी खाली असते, आणि मग मला आर्थिक विषमतेलाही सामोरं जावं लागतं. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये त्या महिलेचा आवाज इतका दाबला गेलेला असतो की तिच्यापर्यंत तुम्ही शिक्षणाची, सामाजिक जाणीवेची किंवा राजकीय जाणीवेची सगळी बाजू घेऊन मग ती सगळी इकोसिस्टीम तिने स्वतःसाठी तयार करावी. म्हणजे दबाव गट हा जो काही शब्द आहे, खूप मोठा शब्द आहे मला वाटतं तो. आणि आत्ताच्या शिकलेल्या, नोकरी करणाऱ्या, म्हणजे सो कॉल्ड एम्पॉवर आपण ज्यांना म्हणतो, त्या बायकांना मध्ये तरी ही राजकीय जाणीव आहे का, की ठीक आहे, मला एक चांगलं शिक्षण मिळालंय, मी स्वतःच्या पायावर उभी आहे, मी आर्थिक सक्षम आहे, स्वतंत्र आहे, अशा वेळी माझ्या, म्हणजे मी इफ आय एम अ टॅक्स पेयर आणि माझ्या टॅक्स मधनं इथे ज्या काही सुविधा तयार होतात त्याच्यात काहीतरी माझा महिला म्हणून से आहे का नाही. उदाहरणार्थ मी एखाद्या IT एरियाज मध्ये आपण राहतो, इथे पाळणा घर एखाद्या महिलेला असणे किती बेसिक गरज आहे या भागातल्या, जेव्हा 40 ते 50% महिला नोकरीवर जातात. अगं पाळणा घर सोडा शीतल, नुसती वॉशरूम, पब्लिक वॉशरूम एक्झॅक्टली. म्हणजे ट्राइंग टू रिच आवर व्हॉइस. बोलतायत तरी का बायका, अरे फॉरगेट इट. इलेक्शन मध्ये मी तर म्हणते की त्या लाडकी बहीणचे लाभार्थी आपण बाजूला ठेवू, पण शिकल्या सवरलेल्या बायकांनी तरी राईट टू पी ह्या गोष्टीवर विचार केला होता का? तर जर ह्याच गोष्टींवर, आपल्या गरजांवर आपणच विचार करणार नसू आणि आपली सगळी शैक्षणिक, सामाजिक माध्यमातनं माहिती देणारी ही सगळी इकोसिस्टीम जी आहे, की जी आपली विचारधारा, आपला मतदानाचा प्रेफरन्स ठरवते, या सगळ्या कंटेंटमध्ये जर माझे हे मुद्दे येणारच नाहीये चर्चेत, तर दबावगट कधी बनेल? कारण आधी त्याच्यावर काही एका प्लॅटफॉर्मवर येऊन चर्चा तर तयार व्हायला लागेल. म्हणजे मला वाटतं की वी आर व्हेरी फार फ्रॉम दॅट, काय म्हणतात, दबावगट अजून खूप लांब होता त्यापासून. आणि ह्या इलेक्शन मध्ये तर ना ती चर्चा पण नाही झाली. म्हणजे हे इलेक्शनचे वेगळे होते. अगदी अगदी योग्य आहे शीतल, तुम्ही म्हटलात ते. आय एम सॉरी प्रियदर्शनी, तुम्ही काहीतरी म्हणत होतात. तेच म्हणणार होते की मुळात निवडणूक महिला केंद्रीय म्हणजे एक योजना जर सोडली तर याच्या व्यतिरिक्त तिथे महिलांचं काय होतं, याच्यावर अजून आपण तिघींपैकी ही सगळेजणच प्रश्नचिन्ह उपस्थित करतील. विनय, मी जो प्रश्न विचारला याबद्दल खरंच तुम्हाला काय वाटतं की महिलांचा दबावगट तयार होऊ शकतो का? मला नाही वाटत, कारण की मला मुळात या कॅम्पेन कडूनच खूप निराशा पदरात पडली की की अशी पूर्णपणे कॅम्पेन होती की जिथे अरे अरे अरे, म्हणजे तो भाऊ आला नसता तर त्या बिचारीचं काय झालं असतं. म्हणजे पुन्हा तीच पेट्रियार्की, पुन्हा तेच की कसं
अडचणीत सापडलेल्या बहिणीसाठी त्या भावानी धाव घेतली, मग तो एकनाथ, मग तो देवा भाऊ, मग जे कोणी असतील, गुलाबी जॅकेट बद्दलच त्याच्यानंतर मग चर्चा झाली नाही. प्रत्येकाने प्रयत्न केला की हे माझ्यामुळे झालं, पण ते प्रोजेक्शन कसं होतं, ते प्रोजेक्शन असं नव्हतं की यू आर एन एम्पावर्ड वुमन आणि तू आमच्यासाठी मतदान करावंच म्हणून आम्ही तुझ्यापर्यंत येतोय. अरे अरे बिचारी गरीब ती महिला, आणि इट वर्क, नो हार्म, इट वर्क फाईन. पण ह्याच्यातून आपण अशी अपेक्षा ठेवणं की ह्याच्यामुळे महिलांना राजकारणात ती स्पेस मिळाली जिथे त्यांना स्वतःचा आवाज आहे हे आणि त्यांच्या मागण्या आहेत हे व्यक्त करायला स्कोप मिळाला. मला नाही वाटत मराठवाड्यात, विदर्भात जिथे कुठे माझे रिपोर्टर्स फिरले तिथे बायका असंही म्हणाल्या की तुम्ही एका हाताने दिलं, दुसऱ्या हाताने काढून घेतलं, कारण महागाईमुळे आम्हाला त्याचा खूप फटका बसला. म्हणजे हा विचार सुरू झाला का, हे मोबिलायझेशन सुरू झालं का? निश्चित सुरू झालं. ग्राउंड लेवलवर ह्याच्यामुळे फरक पडेल. बायकांना तुम्ही पण जाऊन मतदान केलं पाहिजे, म्हणजे एक तुला काय कळतंय यातलं, तू घरी बस पासून ते चला जाऊन मतदान करून येऊया ह्या टप्प्यापर्यंत आलंय 1962 पासून 2024 पर्यंत. त्यामुळे हेही नसे थोडके असं आपण म्हणूया. इतक्या दशकांमध्ये हे झालंय त्यामुळे. पण ह्याच्यातून एम्पॉवरमेंट झालीये असं मला नाही वाटत, आणि आपण या नरेटिव्ह पासून खूप दूर आहोत प्रियदर्शनी. कारण की हे केव्हा बदलेल, जेव्हा राजकीय पक्ष महिलांचं म्हणून ज्या काही त्यांच्या मागण्या असतील त्या ऐकून घ्यायचा प्रयत्न करतील, आपल्या सिस्टीम मध्ये महिलांना बायस शिवाय इन्क्लूड करून घ्यायचा प्रयत्न करतील. आता सगळ्याच पक्षांमध्ये आपण बघितलं, आता ह्या विधानसभेला मला वाटतं 23 महिला निवडून आल्या आहेत एकंदरीत. महाविकास आघाडीची एकच आहे आणि 22 महायुतीच्या आहेत, माझा आकडा चुकत नसेल तर. 288 मध्ये 23 जणी. आणि कुठेही त्यातून असा थॉट दिसला नाही कुठल्याही राजकीय पक्षाचा की ह्या वेळेला महिलांना आपण जास्त ऑपॉर्च्युनिटी देऊया किंवा महिलांचे मुद्दे पुढे घेऊया, ह्या प्रकारचा विचार कुठेही नाही. बरं, निवडणूक लढण्यासाठी तिकीट देणं ही खूप दूरची गोष्ट आहे. राजकीय क्षेत्रात तुम्हाला एका लिडरशिप पाईपलाईन मध्ये ग्रूम करावं लागतं, हे सगळ्यांना माहितीये. आणि त्याशिवाय तुम्हाला तिकीट सहजासहजी मिळत नाहीत, त्याशिवाय तुम्हाला राजकीय संधी सहजासहजी मिळत नाहीत. त्या पाईपलाईन मध्ये किती जण आहेत. आता जेव्हा एखाद्या सुमित वानखेडेला तिकीट मिळतं आणि तो निवडून येतो आणि त्याच्याबद्दल राजकीय चर्चा होते की 2 पीएज असे झाले की एका मागोमाग एक जे एमएलए झाले, एका नेत्याचे पीए होते आणि एमएलए झाले. का असं झालं? पक्ष सोडून दे, नेत्यांची नावं सोडून दे, पण ती एक राजकीय पाईपलाईन आहे, लिडरशिप पाईपलाईन आहे. त्यात लोकांना घातलं गेलं, त्यांच्याकडून 10-10 वर्ष काम करवून घेतलं गेलं आणि मग त्यांना ती संधी दिली. किती राजकीय पक्षांमध्ये महिलांसाठी हा थॉट प्रोसेस दिसतो? जास्तीत जास्त खूपच डोक्यावरून पाणी गेलं तर स्पोक्सपर्सन, म्हणजे जे चांगल्या दिसतील, जरा काहीतरी 4 शब्द व्यवस्थित एखाद्या भाषेत बोलू शकतील, विशेषतः इंग्लिश साठीच्या स्पोक्सपर्सन्स. कारण असे काही रिजनल पक्ष आहेत ज्यांच्याकडे इंग्लिश बोलणारी ती फळी नाहीये नेत्यांची, म्हणून तिथे ती भरून काढायला ती ऑपॉर्च्युनिटी. आणि गेला बाजार काही नाही, खूपच डोक्यावरून पाणी गेलं बाबा, फार कटकट करतात तर विधान परिषद. ह्याच्या पलीकडे आय एम सॉरी, म्हणजे हे आय एम नॉट डिमिनिंग देम, पण ही सॉरी तुम्ही पूर्ण करा, मम्मी बोलते. तर ही जी थॉट प्रोसेस आहे प्रत्येक पक्षाची, की जिथे तुम्ही त्या बाईला तिचे पॉलिटिकल ऍस्पिरेशन ही जेन्युइन आहे हे रेकग्नाइजच करत नाही, तिला त्या लिडरशिप पाईपलाईन मध्ये घालतच नाही, आणि तिच्याकडे अशा प्रकारे बघता की चल हे दिलं ना, आता चला आता झालं तुमचं, दाखवायला म्हणून आमच्याकडे महिला आहेत, हा विषय संपला. मला नाही वाटत की ह्यातून आपण कुठे फार पुढे चाललोय शीतल. परिषदेचा किंवा महिलांना संधी देण्याचा, म्हणजे पॉलिटिक्समध्ये ना, मला वाटतं त्याच्यात एकच मुद्दा फक्त ऍड करते, इट्स व्हेरी रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे 5 जागांमध्ये एक तरी बाई द्यायला पाहिजे, असं करून त्या महिलेला संधी दिली जाते. आणि लोकल बॉडीज मध्ये तर रिझर्वेशन आहे, त्यामुळे ते मॅन्डेटरी आहे. त्यामुळे
ह्या एकूणच आपल्या सिस्टीममध्ये जेन्युइनली एखाद्यामध्ये मेरिट आहे, एखादी व्यक्ती पॉलिटिकली क्वालिफाईड आहे किंवा तिला काहीतरी विजन आहे आणि ती खरंच काहीतरी चेंज करू शकते, या पर्स्पेक्टिव्हने खरंच किती महिलांना संधी मिळते असं चित्र दिसत नाही. जी पण काही संधी मिळते ती खूप रिप्रेझेंटेशन म्हणजे नाही हे ठेवायचंय आपल्याला किंवा ते मॅन्डेट आहे म्हणून ती संधी मिळताना दिसते. आणि ग्रूमिंग वगैरे मला वाटतं की प्रत्येक मोठ्या राजकीय पक्षाची स्वतंत्र महिला विंग आहे. महिला मोर्चा असेल, आघाडी असेल, त्याला एक अध्यक्ष असतो. पण आपण म्हणजे आता आपण जास्त लांब नको जाऊया, पण मागच्या 5-10 वर्षामध्ये एखाद्या महिला आघाडीने, मोर्चाने किंवा त्या अध्यक्षाने आपल्या महिला विंगच्या पॉलिटिकल अवेअरनेसवर, पॉलिटिकल ग्रूमिंगवर काहीतरी फार जगावेगळं काम केलं आणि 10-20 नगरसेवक किंवा ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक चला लांब राहिले, पण त्यातनं निवडून आले असं उदाहरण आपल्याला कुठेही बघायला मिळालं नाही. इनफॅक्ट महिला नेत्या ह्या ज्या पद्धतीने मीडियामध्ये चर्चेत म्हणजे जे मुद्दे त्या चर्चेत राहण्यासाठी उचलतात, तर ते मुद्दे पण किती दुर्दैवी आहे. म्हणजे मागच्या 5 वर्षात तर महिला नेत्यांचं जेवढं अधपतन झालं असेल त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांचं किंवा त्यांच्या इमेजचं किंवा एकूणच वुमेन पॉलिटिक्सचं, तर ते खूपच वाईट आहे. म्हणजे बिलकुलच एनकरेजिंग नाहीये ती सिच्युएशन. मला आय एम सॉरी, पण मला ह्यात एक ऍड असं करायचंय की महिला नेत्यांविरुद्ध बोलायला पुरुष नकोत म्हणून महिला नेत्यांनी बोललं पाहिजे, म्हणून महिला नेत्यांना पुढे करा, ह्याच्या व्यतिरिक्त त्यात काही फार थॉट दिसत नाही. बरं, ज्यांना संधी दिली जाते त्यांच्याबद्दल त्यांच्याच पक्षातून बाबा फार मेरिटमुळे संधी मिळाली वगैरे अशी चर्चा ऐकायला मिळत नाही. म्हणजे तुम्ही किती पातळ्यांवर डिस्क्रेडिट करायला जातात त्या बाईला. तिला ऍस्पिरेशन असणं चुकीचं, मग तिला ऍस्पिरेशन असल्यावर तिला संधी मिळाली तर ती तिच्या मेरिटमुळे नाही तर अजून कशामुळे तरी मिळाली आहे. म्हणजे डिलेजिटिमायझेशन हे किती लेव्हल्सनं असू शकतं. बरं, मग टार्गेट काय, तर तुम्ही त्या पक्षाच्या त्या स्त्री नेत्याविरुद्ध जे काही बोलाल त्याच्यावर तुमचे ब्राउनी पॉइंट्स ठरतील. शीतल जे म्हटले आता की अधपतन, ह्याच्यापेक्षा जास्त अधपतन अजून म्हणजे अमेरिकन राजकारणाविषयी बोललं जातं की तिथे जेव्हा कुठली महिला निवडणुकीसाठी उभी राहते तेव्हा तिथे त्यांच्या डिस्कशनमध्ये तिचा स्कर्ट, तिच्या स्कर्टची लेंथ वगैरे अशा सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा होते आणि तितकी वाईट चर्चा आपल्याकडे होत नाही आणि कदाचित ही चांगली गोष्ट आहे. पण समजा तो पाया म्हटलं तर पायावर इमारत उभा राहणार, म्हणजे त्या पायावरच आपण किती किती काळ खुश राहणार आहोत हाही मुद्दा आहे ना. त्यामुळे एक लाडकी बहीण आली, तिच्यामुळे गरीब बहिणींनी बाहेर येऊन चांगल्या भावाला मतदान दिलं आणि काय सावत्र भावांना घरी बसवलं वगैरे असे जे काही नरेटिव्ह व्हायचे ते होतील. पण ते सगळे नरेटिव्ह हे पुन्हा त्याच पितृसत्ताक समाजाकडे नेणारे आहेत ज्याच्यातून महिलांनी स्वतः आपण गरीब, आपल्याला कसं कळत नाही आणि दुसरं कुणीतरी येऊन आपल्याला एक अत्यंत पेट्रनायझिंग ऍटिट्यूडनी हे सगळं केलं गेलेलं आहे. त्यामुळे ठीक आहे, चांगलं आहे, महिलांची टक्केवारी वाढली, महिला येऊन बाहेर पडून मतदान करायला लागल्या, पण त्याच्यातून ह्याच्या पुढे जाऊन काही एम्पॉवरमेंट झाली आहे किंवा त्याबद्दल कुणाकडून राजकीय विचार ह्याच्यातून पुढे आलाय असं मला कुठल्याच पक्षाबद्दल वाटत नाही. सभागृहामध्ये जनरली वेळ देण्याचा मुद्दा जो आहे तो सातत्यानं समोर येताना आपल्याला दिसतोय. पण याच्या बरोबरीनं आता जेव्हा सभागृहात या महिला जातील, वडेवर आपण असं समजूया की काही ठराविक 5 ते 7% याच्यापेक्षा महिला आमदारांची टक्केवारी वाढत नाहीये सातत्यानं, ती वाढून 1 किंवा 2च्या आसपास खेळताना आपल्याला दिसते. यावेळेस आपण असं गृहीत धरू शकतो का की ज्या महिला जातील सभागृहात, बऱ्याचशा 2-2 आणि 3-3 टर्म्स कंप्लीट केलेल्या असतील, या आता जास्त महिला केंद्रित पॉलिटिक्स करतील, किमान करतील, असं तुम्हाला दोघींनाही वाटतं का? ऍज यू, म्हणजे मी जितकं बघतीये तर आपण फारच निगेटिव्ह आणि असं म्हणता येईल की अगदीच डिमॉरलाइज सिच्युएशन मध्ये आहोत असं एकंदरीत आपल्या सगळ्यांच्याच वास्तव मांडतोय आणि आपण ते वास्तव स्वीकारून ते जगतोय. त्यामुळे डिमॉरलाइज व्हायला नको आपण त्याच्यातनं. पण फॅक्ट सोल्युशन कडे जाण्याचा पहिला मार्ग असतो वास्तव स्वीकारणं. आपण आज वास्तव स्वीकारलंय. अगदी, म्हणजे जे काही चित्र ज्या पद्धतीनं तयार केलेलं आहे की आम्ही खुश आहोत की किमान केंद्रस्थानी आम्हाला कधी नव्हे का होईना पण केंद्रस्थानी घेतलेलं आहे. पण हे नेहमीच असेल असं नाहीये. त्याच्यामुळे आपला आवाज वाढवायचा असेल किंवा प्रश्न वाढवायचे असतील, कारण प्रत्येक
वेळेला गरीबचारी म्हणून घेऊन त्याचा उपयोग आपल्याला होणार नाही डेफिनेटली, हे तर सगळ्यांनाच कळतंय. पण जेव्हा जेव्हा मी पण विनयानी पण शीतल तुम्ही पण बऱ्याचदा आपण बघितलं की सभागृह कव्हर करताना पण आपल्या लक्षात येतं की ज्या पद्धतीनं एखाद्या मुद्द्यांवर पुरुष राजकारणी नेते जेव्हा बाहेर येतात, आमदार बाहेर येतात, तेव्हा ते ज्या पद्धतीनं बोलतात त्या पद्धतीनं महिला इंटरॅक्ट करताना आपल्याला दिसून येत नाही. अनेकदा मीडिया त्यांच्यापर्यंत पोहोचते, पण तेव्हा पण त्यांना त्या मुद्द्यांवर बोलायचं नसतं. म्हणजे याच्यामध्ये सांगतात की नाही नाही, मग महिलांचे प्रश्न आले, दुसऱ्या पार्टीवर जेव्हा अपोज करायची वेळ आली, तेव्हा मात्र महिलांची फळी जी आहे ती उभं राहताना आपल्याला दिसून येते. विनय, आता सभागृहामध्ये तुला असं वाटतंय का की खरंच याच्या निमित्ताने का होईना पण थोडी बहुत जेंडर सेन्सिटायझेशन झालंय आणि महिलांचे प्रश्न खरंच सभागृहामध्ये महिला ज्या आहेत, महिला आमदार ज्या आहेत, त्या अधिकाधिक हिरहिरीने मांडतील? असं काय बदललंय ज्याच्यामुळे त्या आता जास्त हिरिरीने वाटते प्रश्न मांडतील असं माझ्या लक्षात येत नाहीये. म्हणजे हा प्रश्न कुठल्या ओघाने, आय एम सॉरी इफ आय साऊंड सो सिनिकल, पण मी जेन्युइनली विचारतीये प्रियदर्शनी. म्हणजे हे बघ, महिलांची आकडेवारी वाढलेली नाहीये. म्हणजे 22-23 महिला MLA झालेल्या आहेत. साधारणपणे त्यांचा प्रोफाईल तोच आहे. असं खूप नवीन कुणीतरी आलेलं आहे की ज्यांच्यामुळे, म्हणजे एक अख्खी फळी अशी नवीन आली आहे की ज्यांनी दाखवलंय की आम्ही महिलांचे प्रश्न सातत्याने हातात धरलेले आहेत आणि आम्ही त्याच्यावर काम करून मग आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. असं काही झालेलं नाहीये ग. म्हणजे त्यामुळे त्या येऊन अचानक असं ट्रान्सफॉर्मेशन होईल की अशा त्या पायऱ्या चढताना आता आपण महिलांचे मी याला अपोज हे जरा जास्त क्रिएटिव्ह झालं का? म्हणजे असं मागे हेलो वगैरे दिसायला लागला का तुला अशा ते MLA पायऱ्या? मी याला अपोज याच्यासाठी करेल कारण ज्या पद्धतीनं किमान बैठकांमध्ये, किमान राजकीय पूर्ण पेरिफेरीमध्ये जेव्हा मी वावरत होते तेव्हा मी बघितलं होतं की अनेक मुली आहेत, महिला आहेत, यांना आतनं हे सतत जाणवायचं, वाटायचं की कुठेतरी आम्हाला डावललं जातंय. पण अर्थातच पक्षांतर्गत तुम्हाला या गोष्टी फारशा बोलता येत नाही आणि ओपन प्लॅटफॉर्मवर तर डेफिनेटली नाही. पण आता याच्या निमित्ताने का होईना, पण जेव्हा स्ट्रॅटेजी आखली गेली, जेव्हा या सगळ्यावर बोललं गेलं, तेव्हा महिलांना, राजकीय महिलांना म्हणते मी, त्यांना इन्क्लूड केलं गेलं. आता याच्यामध्ये जसं आपण आहे की माध्यमांमध्ये फारसं कधी महिला राजकारणावर फारसं बोललंच जात नाही, काही ठराविक प्लॅटफॉर्म सोडले तर माध्यमांनाही हे गॅस सिलेंडरची भाव वाढली की महिला आमदार पकडायचे, तेलाचे भाव वाढले की महिला आमदार पकडायचे, ही एक सवय लागलेली आहे. आपण सगळ्यांनी ते पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे, तेच पास करत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. पण या निमित्ताने का होईना, म्हणजे अगदी तुरळक भाषा का असे ना, पण याच्या निमित्ताने डिस्कशन तर झडलंय किमान, हा हे असं असेल तर असं केलं पाहिजे, हे हा स्ट्रॅटेजीमध्ये इन्क्लूड करून घेण्याचा पार्ट जो आहे मायनर लेवलला का असे ना, पण हे डिस्कशन स्टार्ट झाले. आता हे डिस्कशन स्टार्ट झाल्यानंतर अगदीच काही नसण्यापेक्षा थोडंसं काहीतरी हातात आलेलं आहे. तर ह्या हातात आलेल्या गोष्टींचा वापर हा महिला राजकीय नेत्या नको म्हणूया, महिला राजकारणीच म्हणूया आपण त्यांना, महिला आमदार, महिला राजकीय नेत्या ह्या कशा पद्धतीनं करून घेऊ शकतात किंवा कशा पद्धतीनं करून घेतला पाहिजे. मला याच्यात फक्त एक पॉइंट ऍड करते. जर आपल्याला राजकारणी म्हणायचं असेल ना, तर ह्या लोकप्रतिनिधी महिलांना आपण बाजूला ठेवूया. कारण मगाशी विनया जसं म्हणाल्या ना, की काहीतरी फार वेगळं बॅकग्राऊंड घेऊन एकदमच मिरॅकल होऊन एखाद्या लोकप्रतिनिधीला किमान या विधिमंडळात संधी मिळालेली नाहीये. एकतर स्वतः 2-3 टर्म आमदार होत्या किंवा एखाद्या कुटुंबातनं त्या येतात म्हणून आता त्या मंडळात असतील. पण तू जो उल्लेख केला ना, तो म्हणजे तुला पॉझिटिव्ह नोटवर हवंय ना, म्हणून तुझा मुद्दा मी पुढे नेते. सर्व पक्षांमध्ये सकारात्मक बाब काय दिसली की बूथ रचनेपासून ते संघटनेच्या कामामध्ये ह्या इलेक्शनमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. आणि तो फक्त महिला विंग असा नव्हता. म्हणजे प्रचाराची रचना असेल, सोशल मीडिया हँडल करणं असेल, वॉर रूम्स हँडल करणं असेल. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचंच जर आपण बघितलं तर त्यांचं सगळं बॅक ऑफिस अदिती नलावडे बघत होती. तसंच काँग्रेसमध्ये पण तुम्ही बघाल तर संघटनेच्या रचनेमध्ये तुम्हाला अनेक ठिकाणी महिला दिसतील. तर मला वाटतं की हा सकारात्मक बदल, म्हणजे मी बघितलेल्या मागच्या 3-4 निवडणुकांमध्ये तरी या निवडणुकीत प्रामुख्याने वेगवेगळ्या रचनेमध्ये आणि वेगवेगळ्या निवडणूक निगडीत निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. पण शेवटी पॉलिटिकल मेसेजिंग मध्ये काय असतं ना,
की तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येणं किंवा तुम्ही पक्षाच्या थेट निर्णय प्रक्रियेमध्ये म्हणजे उमेदवारांचं तिकीट देणं, पक्षाच्या अध्यक्ष आणि कोर ग्रुपमध्ये तुमची इन्व्हॉल्वमेंट असणं, अशा लेवलपर्यंत जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत तर ज्या पॉलिटिकल एम्पॉवरमेंट आणि ज्या पॉलिटिकल ग्रोथ बद्दल आपण बोलतोय किंवा आपण बोलू इच्छितोय त्या लेवलवर जाण्यासाठी अजून मला वाटतं की अजून थोड्या पुशची गरज असणार आहे. तो बिलकुलच नाहीये असं नाही. आणि मी तर उलट असं म्हणेन की तो ह्या महिला लोकप्रतिनिधींकडनं येण्याऐवजी ना स्पार्क ओळखणाऱ्या, टॅलेंट ओळखणाऱ्या कदाचित पुरुष लोकप्रतिनिधींकडनं, पुरुष नेत्यांकडनं पण ती संधी ह्या महिला कार्यकर्त्यांना मिळू शकेल. म्हणजे त्याबद्दल आशावाद ठेवायला हरकत नाही. नाही, हे अगदी बरोबर आहे. मला शीतल तुमचं पटलेलं आहे, कारण की हा जो मुद्दा आहे, आदिती असेल, रुचा असेल किंवा भाजपमध्ये निधी असेल, ह्या सगळ्या जणी जर का आपण बघितलं तर अत्यंत नेटानी वर्षानुवर्ष पक्ष संघटनेचं काम करणाऱ्या महिला, आता आपण त्यांना नेत्या म्हणायचं का कार्यकर्त्या म्हणायचं, हे पक्ष ज्या प्रकारे त्यांना संधी देतो त्याच्यावर अवलंबून आहे. पण ही सेकंड असे नका, पण ती कन्सिस्टंटली आहे, ती कन्सिस्टंटली आहे, म्हणजे ती निखळली नाहीये. गेली 10 वर्ष तरी मी ह्या सगळ्यांना बघतेय फील्डवर ह्यांचे, आणि आदिती तर निश्चितच पायऱ्या चढलेली आपण बघितलेली आहे. म्हणजे त्यामुळे आपण बघतोय की ती एक जी फळी आहे ती आहे, म्हणजे निखळली नाहीये, कदाचित खूप वर पण चढली नसेल, पण त्या पाईपलाईन मध्ये आहेत का, तर त्या आहेत आणि वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत. काँग्रेसचं पण सोशल मीडियाचं काम करणारे, आता तिचं नाव मला ह्या क्षणी आठवत नाही, पण अशा ज्या संघटनात्मक कामांमध्ये आपल्याला बायका मुली दिसतात, हे निश्चितच चांगलं चिन्ह आहे आणि हे तसं राहिलं पाहिजे आणि त्यांच्या अनुभवांना तिथे लेजिटिमसी मिळाली पाहिजे. म्हणजे आपण ज्या प्रकारे पुरुष नेत्यांना जाऊन विचारतो, त्यांच्या अनुभवांविषयी बोलतो, त्यांच्या प्रतिक्रिया घेतो, तसं ह्या महिलांचे किंवा ह्या पायऱ्यांवर, वेगवेगळ्या पायऱ्यांवर कन्सिस्टंटली असलेल्या ज्या महिला लीडर्स आहेत त्यांचंही वेळोवेळी एक क्रॉनिकल व्हायला पाहिजे की त्या जिथे आहेत तिथून त्यांना राजकारण कसं दिसतं आणि त्याला लेजिटिमसी मिळाली पाहिजे. हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत मला असं वाटतं की पत्रकार म्हणून आपणही फेल होऊ, कारण की ती मग आपली जबाबदारी आहे की जेव्हा तिथे ती महिला आपल्याला दिसते तेव्हा तो हात धरून तिला तिथे बसवणं आणि तिच्या आवाजाला ती लेजिटिमसी देणं आणि तो आवाज लोकांपर्यंत पोहोचवणं की ह्या इकोसिस्टम मध्येही महिला आहेत, त्या काम करतायत आणि त्यांना ह्या इकोसिस्टम बद्दल असं वाटतं. मला वाटतं की ह्याचं क्रॉनिकलिंग होणं गरजेचं आहे आणि ती जबाबदारी आपली असणार आहे जास्त. अगदीच, म्हणजे थोडक्यात काय तर फार निराशाजनक परिस्थिती नाहीये असं. हो, अगदी बरोबर आहे प्रियदर्शिनी, अगदी. मी आणि शीतल आम्ही दोघी अनुमोदन करतो की अजिबात निराशाजनक परिस्थिती, कारण ज्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं विनय आम्ही सगळेजण काम करत असो, प्रेक्षकांना कदाचित ही गोष्ट फार विचित्र वाटू शकते. याचं कारण असं आहे की ज्या परिस्थितीमध्ये आम्ही काम केलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही बघितलेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे की पक्षाने बोलायला दिलेलं नाहीये, त्याच्यामुळे बोलता येत नाही, वाटतंय पण मांडता येत नाही, ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पक्षात आम्हाला व्हॉइस नाहीये. हे मुळात या महिलांना ज्या आहेत, कार्यकर्त्या आहेत आणि ट्रेंड कॅलिबर्ड असलेल्या महिला यांच्याबद्दल यांना स्वतःला पुढे स्वतःहून येता येत नाही. ही सगळी परिस्थिती जी आहे ती आम्ही खूप जवळनं बघतो, त्यामुळे खूप निराशाजनक आणि अगदी आशादायी परिस्थिती जिवंत ठेवण्याचा प्रयत्न जो आहे तो आम्ही आटातटाने करणारच आहोत काही असलं तरी. त्यामुळे ही जी निवडणूक आहे विधानसभेची ही त्या अर्थानच खरं तर महत्वाची समजली जाऊ शकतील की अगदी जी परिस्थिती जी आहे जी एका सभागृहाभोवती बोललं होतं, जे एका ठराविक म्हणता येईल की सर्कलमध्ये जी परिस्थिती होती ती उचलून आता सामान्य लोकांपर्यंत गेलेली आहे. आणि त्या महिलांना या महिलांशी जोडण्याचा जो एक कार्यक्रम आहे तो भलेही खूप कमी गतीनं दिसतोय आपल्याला, धीम्या गतीनं दिसतोय, आकडेवारीमध्ये पण खरं तर खूप निराशाजनक ती परिस्थिती. म्हणजे जर आपण 33% म्हटलं पुढच्या 5 वर्षांनी जर हे इम्प्लिमेंट झालं तर या 33% बसणाऱ्या उमेदवारांचं ट्रेनिंग हे पण खरं तर खूप महत्वाची गोष्ट राहणार आहे, जी आत्तापासूनच कदाचित आपल्याला सुरुवात त्याची करायला लागेल. त्यामुळे आत्ताच्या घडीला ज्या महिला या सगळ्या पेरिफेरीमध्ये आहेत
त्यांचं स्वतःचं ग्रूमिंग होणं, त्यांचं एम्पॉवरमेंट होणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. आणि ती जबाबदारी मला वाटतं विनयाने आमच्या सगळ्यांवर ऑटोमॅटिकली टाकून दिलेली आहे. त्यामुळे हात से हात बढाई चलो अशी सिच्युएशन होऊ शकते. अगदीच निराशाजनक परिस्थिती नक्की नाहीये, पण खूप आशादायी चित्र आहे असंही नाहीये. आणि सातत्यानं जे आपण सांगतोय की महिला वोटर्स जे आहेत त्यांनीही खरं तर ही विचार करायची वेळ आहे की 1500 रुपये किंवा लाडकी बहीण हे एक पहिली पायरी आहे. पण याच्या पुढची दुसरी पायरी चढायची असेल किंवा थोड्या आणखीन वर जायचं असेल तर मला असं वाटतं की हे सगळं जे चित्र आहे ते जेंडर न्यूट्रलाइज करून पण बघणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे महिला असली म्हणजेच महिलांचे प्रश्न सोडवेल ही पण एक खरं तर अंधश्रद्धा आहे. पण मुळात हे प्रश्न संवेदनशीलपणे किमान जाणून घेणारे पुरुषही तितकेच महत्वाचे आहेत. विनया, मला माहितीये की आपण रॅपअप करायच्या दिशेने चाललोय, पण मला एकच मुद्दा यात छोटा मांडायचा आहे आणि तो म्हणजे इंग्लिशमध्ये एक खूप सुंदर शब्द आहे ज्याला म्हणतात सिस्टरहुड, की जिथे आपण एकमेकींना जज न करता जिचा जो प्रवास झालाय तो तिच्या दृष्टीने किती सिग्निफिकंट आहे ह्याची जाणीव ठेवून तिला आपण व्हॉइस देतो, तिला आपण सपोर्ट करतो आणि आपण एकमेकींचा हात धरून म्हणतो की आता आपण ह्याच्यातून एकत्र पुढे जाऊया जिथे आपण थांबलोय तिथे. मला असं वाटतं की आपण अशा स्टेजला आहोत जिथे आपण किती नाही म्हटलं तरी आपण तिघी आपापल्या परीने एक प्रोसेस पूर्ण करून आता लिडरशिप लेवलला पोहोचलेलो आहोत आणि तो आपापला स्ट्रगल राहिलेला आहे. आता ह्या इथून पुढे ह्या सिस्टरहुडची जाणीव ठेवून जजमेंटल न होता एकमेकींचा हात धरून तसंच पुढे जाणं आणि त्या प्रकारे महिलांचे मुद्दे उचलून धरणं, त्याच्याविषयी चर्चा करणं आणि एकंदरीत फक्त म्हणजे आता आपण फक्त लाडकी बहीण या विषयाबद्दल बोलतोय म्हणून 3 महिला आहोत का, तर नाही. उद्या महाराष्ट्राचं आर्थिक धोरण जेव्हा येईल तेव्हाही प्रियदर्शनी एखादं डिस्कशन घेईल ज्याच्यात शीतल आणि विनया परत येऊन बोलतील आणि त्यावेळेला ती खरी जेंडर एम्पॉवरमेंट असेल. अगदीच मलाही तेच वाटतं की मी त्याच कन्क्लुडिंगच्या वेळेस मी त्याच मुद्द्याकडे येणार होते की प्रत्येक वेळेला आपण म्हणजे मॅक्स वुमन तर डेफिनेटली प्रत्येक वेळेला हा व्हॉइस देण्याचा प्रयत्न करतेच, पण प्रत्येक वेळेला महिला असलं तर महिलांच्या प्रश्नांवर बोललं पाहिजे. महिलांचे प्रश्न आले तरच महिलांनी व्यक्त झालं पाहिजे किंवा महिला विरोधात उभं करायचं असेल तेव्हा महिलांनी बोललं पाहिजे. यापेक्षाही इन्क्लुसिव्हनेस जो आहे तो पण तितकाच महत्वाचा आहे. असं नाहीये की पुरुषांना वेगळं काढलंय आणि महिलांना वेगळं काढलंय तर तसा तुमचा विकास प्रगती ही त्या दृष्टीनं ही खरं तर महत्वाची नाहीये. पण ते मुद्दे जे आहेत त्याच्याबद्दल आपण सेन्सिटायझेशनचा जो मुद्दा आहे ते पुरुषांनाही करणं तितकंच महत्वाचं आहे. पण ते तेव्हाच होऊ शकतं जेव्हा महिला अधिकाधिक बोलतील, अधिकाधिक प्रश्न विचारतील आणि अधिकाधिक संख्येनं का होईना पण किमान सभागृहामध्ये उपस्थित असतील. सो आपण किमान आशा व्यक्त करूया की याच्या निमित्ताने का होईना पण मुख्य माध्यमांनी हे महिलांवर चर्चा करण्याचं धाडस दाखवलं. अर्थात त्यामध्ये अधिकाधिक पुरुष नेते होते असं म्हणायलाही हरकत नाही. अगदी पॅनल्स मध्ये तुम्ही बघितलं असेल की याच्या पॅनल्स पासून क्रेडिट घेणाऱ्यांपर्यंत कालची जी क्रेडिटची प्रेस कॉन्फरन्स होती त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये एकही महिला तिथे उपस्थित नव्हती. याच्यापेक्षा मोठी नीलम गोरे होत्या. बाबी आहे किमान ती महिला मंत्री आदिती तटकरे तरी हसायला हवी होती. तिने किमान एक्झॅक्टली म्हणजे किमान कुणाला तरी तुम्ही महिलेला जसं आपण म्हटलं की नावाला का होईना पण किमान प्रेस कॉन्फरन्स मध्ये बसवणं, महत्वाच्या बैठकांमध्ये महिलांशिवाय निर्णय न घेणं हे स्वतःहून खरं तर करता येणाऱ्या बाबी आहेत. पण जर त्या करत नसतील तर आम्ही व्हॉइस रेज करणार आहोत हे बाकीच्यांनी हे विसरू नये. आणि आमच्या प्लॅटफॉर्मवर न का होईना पण जसं विनयाने सांगितलं की सिस्टरहुड आपण ज्याला म्हणू शकतो की सगळे बायसेस हे बाजूला ठेवून एकमेकांना मदत करणं आणि मदतीचा हात पुढे करणं हेही तितकंच महत्वाचं आहे. मग त्या महिला वोटर्स असतील, त्या महिला राजकीय नेत्या असतील किंवा सेकंड फळीमध्ये काम करणाऱ्या महिला कार्यकर्त्या असतील. हे डिस्कशन तुम्हाला कसं वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये कुठले मुद्दे आमचे चर्चेचे राहिलेले असतील ते आम्हाला नक्की कळवा. शीतल, विनया, थँक्यू सो मच. इतक्या बिझी शेड्यूल मधनं तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच.